श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी घेऊन आलेले तुमच्यासाठी खास व्हिडिओ, तो म्हणजे परकरचा. तर याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्याला तुम्ही भरभरून प्रेम आणि सपोर्ट केलेला आहे, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि आता जो परकर आहे ना, तो कसा कमी करायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि कसा करायचा आहे तेही तुम्हाला मी 2 ते 3 पद्धतीने दाखवते. चला तर मग. म्हणजे ना, थोडाच परकर कमी करायचा असेल तर ही ट्रिक तुम्हाला उपयोगी येऊ शकते. तर बघा, आता ही जी पट्टी आहे ना, तिच्या खाली मी 2 इंच घेत आहे. तर बघा, इथं 2 इंच घेतलेलं आहे. आणि हीच पट्टी ना तुम्ही अशा पद्धतीने इथे दुमडू शकता. अशी जर तुम्हाला थोडंच कमी करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ना दुमडून आहे ना त्याला टीप देऊ शकता. म्हणजे जेणेकरून आहे ना, हे बघा असा होईल तो. आणि तुमचा परकर आहे ना जास्त कमी करायचा नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता अशा पद्धतीने. आणि एक दुसरी जी आहे ती म्हणजे तुम्ही ना याला अशा साईडनी असं खालतून आहे ना अशा प्रकारे दुमडू शकता व्यवस्थित. असं तुम्हाला दाखवते, जसं आपण याच्या आधी गाऊन कमी केला होता ना, तो व्हिडिओ बनवलेला आहे मी त्या पद्धतीने. तर इथं असं तुम्ही करू शकता. हे बघा असा कमी होऊ शकतो. पण मला आहे ना जो आहे तो जास्त कमी करायचा आहे. किंवा तुम्ही इथं आहे ना, इथं अशी जी आहे अशी टीप मारू शकता आतमध्ये कपडा नेऊन अशा पद्धतीने. आणि नंतर तुम्हाला वाटलंच तर ती उसून घेऊ शकता. पण मला आहे ना परकर जो आहे तो जास्त कट करावा लागतो. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर हाच तो परकर आहे ज्याने तुम्ही मला ना भरपूर असा सपोर्ट केला होता. तर इथं बघू शकता तुम्ही. आता आहे ना या परकरवरती मला परकर ठेवून कमी करायचा आहे. तर याआधी ना मी नेप्याच्या साईडनी परकर कमी करायचा जो आहे तो व्हिडिओ दाखवला होता. तर आता आहे ना मी तुम्हाला आहे ना जो खालचा आपला घेर आहे त्या साईडनी परकर कसा कमी करायचा आहे तो व्हिडिओ दाखवणार आहे. तर बघू शकता इथे मी ना खडूच्या साह्याने लायनिंग करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला फक्त तो कट करायचा आहे आणि त्याला छान अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही पद्धत खूपच सोपी आहे. तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचं काम येत नाही. आणि जी मी याच्या आधी दाखवली ती पण सोपीच आहे. तर चला कट करून घेते मी. हा जो परकर आहे ना, ही बघा ही नाडी आहे त्याची. तर ह्या इथून आहे ना आपल्याला उचलून घ्यायचं आहे. बघा इथं नाडी हे करायचं आहे. तर याची टीप आहे ना कधी कधी म्हणजे कच्चीच असते. तर बघा तुम्हाला मी दाखव. ही बघा ही टीप अशी उचलून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण. आता हा पूर्णपणे मोकळा झालेला. हा जो परकर आहे तो मोकळा झालेला आहे आपला पूर्णपणे. हे बघा. तर आता याला आपल्याला ना पूर्ण जी साईड आहे ना याला टीप मारून घ्यायची आहे. जे जे आपल्या कळ्या आहे ना त्या कळ्यांना आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर चला आता हा जो कोपरा आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे.
आणि त्याला अशी आपल्याला टीप मारायची आहे. तर आता इथे ना पूर्ण कळ्यांना टीप मारून झाल्यानंतर ना आपण जो खालचा साईडचा जो भाग आहे ना, म्हणजे आपण जो कापला होता तिथं आपल्याला जसं आपण कापला होता त्याच पद्धतीने ना नॉर्मल असा म्हणजे 1 इंचाच्या आसपास असा कपडा जो आहे तो दुमडायचा आहे आणि त्याला तशाच पद्धतीने आपल्याला जी शिलाई आहे ती करून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही कपडा मी ना एकच टीप देत आहे सध्या आणि छोटासा जो कपडा आहे तो दुमडून घ्यायचा आहे आणि त्यात आहे ना खूप छान होतं म्हणजे ना जो आपला परकर आहे ना जास्त म्हणजे जर हाईट कमी असेल तर आपल्याला आहे ना परकरचा जो घेरा आहे तो मोठा होतो. तर त्यामुळे खालून आपण जो आहे तो कट करायचा. तर याच्या आधीच्या मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की दुसरी जी पद्धत आहे ती कशी असते. अजून एक आहे तर तीही तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. तर बघा आता पूर्ण जो खालचा जो आपला राऊंड आहे म्हणजे घेर आहे परकरचा किंवा पेटीकोटचा तर तो आता मी दुमडून आहे ना अशा प्रकारे त्याला टीप मारून घेत आहे. तर काही ठिकाणी नॉर्मल अशी ना आपला जसा ड्रेसचा जो कट असतो ना तसा कट द्यायला जातो आपण. तर कधी-कधी ना तिरकस होतो तर तिथे नॉर्मल अशी चुनी पाडायची आहे. ती तर दिसतच नाही नॉर्मल अशी तुम्हाला आता इथं दिसत असेल नॉर्मल चून पाडायची आहे आणि जो आपली कळी आहे ना त्या कळीवरती जर खालची जी कळीची टीप आहे ती आली तर असं समजा की आपला परकर परफेक्ट असा फिटिंग होतो आहे. तर आता बघा दुसरी साईडने मी आता खालची जी साईड होती तिथेही छान अशी आता टीप मारून घेत आहे आणि बघा तुम्ही जसं आपण कट केलेला होता त्याच पद्धतीने आपला जो खालचा राऊंड आहे तो दिसत आहे तुम्हाला आणि असं केल्यानंतर आपल्याला पुन्हा जी साईडची फिटिंगची पट्टी आहे ती पण फिट करून घ्यायची आहे. तर बघा आता छान अशी मी याला टिप देऊन घेतलेली आहे आणि आता हा जो आपण उसवून घेतलं होतं पहिल्या स्टार्टिंगला जो परकर तर तसंच तोही आता आपल्याला आहे ना ज्या साईडला नाडी असते ना त्या साईडपर्यंत तिरकस अशी टिप मारून घ्यायची आहे. तर चला आता यालाही मी आहे ना पटपट अशी टिप मारून घेते आणि ही पद्धत खूपच सोपी आहे. तुम्हाला जास्त उसवायचं काम पडत नाही. फक्त तुम्ही कटिंग खाली जो घेर आहे तो करताना व्यवस्थित करा. आता काही जण म्हणतील की घेर कमी होतो तर घेर कमी वगैरे काहीच होत नाही. नॉर्मल कट करायचा आहे आपल्याला जास्त काही करायचा नसतो. तर बघा तुम्हाला माझी ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आता छान अशी आता आपली टीप मारून झालेली आहे आणि शेवटचा जो आपण आलेलो आहोत ना जिथं नाडी टाकतो तिथे आहे ना आपल्याला डबल दाबा म्हणजे टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून तिथं ते शिलाई आहे ती उसवणार नाही. तर बघा फायनली आपला परकर आता पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि तुम्हाला मी ज्या परकरवरती कट केलेलं होतं त्याच्यावरती ठेवून दाखवते की कशा पद्धतीने जो परफेक्ट जे माप आहे ते झालेलं आहे की नाही आणि कुठेही तुम्हाला काहीच करायची गरज येत नाही. तर बघा आता मी तुम्हाला आहे ना एकावरती एक ठेवून दाखवते की खरंच जो परकर आणि फक्त 5 मिनिटाचं काम आहे. 5 मिनिटात आपला जो परकर आहे तो रेडी होतो आणि जास्त झंझट करायचं काम होत नाही. तर बघा छान असा परफेक्ट माप टू माप म्हणजे काहीच फरक नाही. तर असा परकर आपला तयार झालेला आहे. तर बघा नक्कीच असं तुम्ही करून बघा. जर तुमची म्हणजे हाईटला परकर मोठा होत असेल तर अशा पद्धतीने जर केला तर परफेक्ट असा आपला जो परकर आहे तो होतो. आणि मी पण असेच नवनवीन म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन ट्राय करून बघते आणि आपल्याला पण शिकायला भेटतं. तर बघा तर अशा प्रकारे मी जो पेटीकोट आहे तो कमी केला. तर तुम्ही कशा पद्धतीने करता तेही मला सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट अवश्य करा. धन्यवाद.